चौथ्या अध्यायाचं नाव काय आहे? ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञान मिळवण्यासाठी कर्माचा संन्यास घ्यायचा. कर्माचा संन्यास घ्यायचा म्हणजे संन्यासी जे पूर्वीच्या काळापासून आपल्याला माहिती आहे तसे संन्यासी नाही. तर संन्यास घ्यायचा म्हणजे काय करायचं, तर संन्यासी वृत्ती बाळगायची. आणि संन्यासी वृत्ती सुद्धा कशी बाळगायची, तर प्रपंच करत असताना सुद्धा संन्यासी वृत्ती आपल्याला बाळगता येते तशी बाळगायची. त्यामध्ये काय सांगितले आहे, ज्ञान मिळवण्यासाठी आहे हा हे सगळं. आपल्याला जर आत्मज्ञान, ज्ञान म्हणजे कुठलं, आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय, मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, माझ्या या देहावर कोणाची सत्ता आहे नेमकी, आणि माझी ह्या देह मृत्यू पावल्यानंतर कुठे जाणार आहे, त्याला कुठली गती मिळणार आहे, हे सगळ्याचं ज्ञान करून घेणं म्हणजेच काय आहे, आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. तर ते ज्ञान मिळवण्यासाठी जे जे काही पूर्वजांनी केलेलं आहे, पूर्वीच्या ऋषीमुनींनी केलेलं आहे, आदर्श म्हणून आपण त्यांना मानलेलं आहे, त्या व्यक्तींनी जसं अनुकरण केलेलं आहे त्यामुळे त्यांना ज्ञान मिळालंय. त्याची उदाहरणं किंवा भगवंत इथे कसं वागायला हवंय हे सांगतात. मग त्यामध्ये 20व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, पहिल्यांदी की हे असे ज्ञान मिळवलेले लोक आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी त्यक्त्वा कर्मफला संगन नित्य तृप्तो निराश्रयः कर्मण्ये अभिप्रवृत्तः अपि नैव किंचित करोति सः. त्या सर्वांनी ज्यांनी ज्यांनी ज्ञान मिळवलंय, ज्यांनी ज्यांनी परमेश्वराची प्राप्ती करून घेतली आहे, आत्मज्ञान ज्यांना झालेलं आहे, त्यांनी कर्माच्या फळाची आसक्ती सोडून दिलेली आहे. आता कर्माच्या फळाची आसक्ती सोडायची म्हणजे काय, की कर्म करायचं आणि त्याचं फळ काय मिळेल काय नाही, इतकंच मिळेल का, तितकंच मिळेल का, लगेच मिळेल का, नंतर मिळेल का, हे कुठलाही विचार करायचा सुद्धा नाही. विचार सुद्धा करायचा नाही. जे मिळेल ते मिळेल, आणि ते मिळत तर असतंच, कारण कर्माचा हा अटळ सिद्धांत आहे की तुम्ही कुठलंही कर्म करा त्याचं फळ हे निश्चित असतंच. हे त्या कर्माच्या सिद्धांच्या पुस्तकातच आहे. आणि हे आपणही अनुभवतो की कुठलंही कर्म केलं की त्याचा परिणाम म्हणूयात आपण, फळ म्हणण्यापेक्षा त्याचा परिणाम हा असतोच. मग तो चांगला असतो, वाईट असतो, कधी दोन्ही असतो, म्हणजे चांगला आणि वाईट मिश्र पण असतो. तर त्याचा इफेक्ट हा सगळ्या प्रकारे असतो, सगळ्या तऱ्हेच्या प्रकाराने मिळत असतो. पण हे ज्यांनी ज्ञान मिळवलंय त्यांनी काय केलेलं असतं की त्या कर्माच्या फळाची आसक्ती सोडून दिलेली असते, की हे असं मी केलं काम आहे म्हणून मला असं फळ मिळालंच पाहिजे, हा भावच त्यांच्यामध्ये उरलेला नसतो. आणि त्याच्यामुळे ते काय असतात, नित्य तृप्त असतात. नित्य तृप्त म्हणजे अंतःकरण त्यांचं पूर्णपणे तृप्त असतं. तिथे कधीही अमुक मिळवायचे, तमुक मिळवायचे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे असा भाव सुद्धा नसतो. नित्य तृप्त असं केलं आहे. आणि हे नित्य तृप्त म्हणजे कर्म करत असतात ते, पण त्यांना ते मी केलंच नाही अशी भावना निर्माण झालेली असते. त्याच्यामुळे ते माझ्याकडनं झालं, ठीक आहे झालं असेल बा, त्यामध्ये करते पण नसतं, ममत्व नसतं. म्हणून भगवंत इथे निराश्रय हा असा शब्द वापरतात. निराश्रय म्हणजे कशाचाही आधार न घेतलेलं, निराश्रय हा. की आपण सामान्य लोक काय करत असतो, की एखादं कार्य केलं, एखादं कर्म केलं की त्या व्यक्तीकडून मला त्याची अपेक्षा करतो, त्याच्याकडून हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे असा आश्रय घेत असतो. म्हणजे त्याबद्दलची आपण अपेक्षा करत असतो. आणि ती कल्पना खोटी ठरली की त्याबद्दल माणसाला दुःख होतं. बघ ना, मी एवढं असं केलं होतं, मला वाटलं होतं ती असं करेल पण तिने नाही केलं.
तेव्हा मला वाटलं होतं टमका टमका तसं करेल, पण त्यांनी केलंच नाही हो त्यावेळेला, बघ ना. अशामुळे अशा सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी साठवून साठवून मनुष्य मनातून तो दुःखी होतो, आणि दुःखी झाला की तो अतृप्त होतो. हा व्यवहारातला अनुभव आहे. आणि असा व्यवहारातला अनुभव ज्यांनी घेतलेला असतो ते भगवंताचे आश्रित नसतात. निराश्रय म्हणजे भगवंताचा आश्रय घेणारे असतात. ते कधीही कर्माच्या फळाची आसक्ती ठेवत नाही, कर्माच्या फळाची आसही त्यांना नसते, आणि तो मनुष्य नेहमी तृप्त असतो. मग आपण सामान्य माणसं अतृप्त दुःखी का असतो, ह्या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं आहे की आसक्ती ठेवायची नाही. आपण कुठल्याही बाबतीत आसक्ती म्हणजे हे मिळालंच पाहिजे, असं केलं की असं झालंच पाहिजे, ही आसक्ती नको. मी माझ्याकडनं कर्म केलंय ना, जे होईल ते होईल. मी माझ्याकडनं चांगलं केलंय ना, मी भाव चांगला ठेवलाय ना, भाव शुद्ध ठेवलाय ना, निष्काम करण्याचा प्रयत्न केलाय ना, म्हणजे शेवटी फळ मिळेल ते मिळेल, अशी निरपेक्ष बुद्धीने कर्म करणं. हे का करायचं, तर जेव्हा आपण सापेक्ष बुद्धीने कर्म करत असतो त्यावेळेला बंधनात अडकत असतो. बंधन आपोआप आपल्यामध्ये निर्माण होतं. मग तिने माझ्यासाठी एवढं केलं बाई, मला आता तिच्यासाठी केलंच पाहिजे, आलं ना बंधन. हे म्हणजे दुसऱ्या माणसाने केलं तरी आपल्याला बंधन येतं, आपण केलं तरी आपलंही बंधन दुसऱ्याला येतं, म्हणजे एकमेकाच्या बंधनामध्ये आपण अडकतो. त्यापेक्षा निरपेक्ष वृत्तीने कर्म केलं की आपण बंधनात अडकत नाही, आणि बंधनात न अडकणं म्हणजेच मोक्ष, सुटका करून घेणं, किंवा त्या कर्मामध्ये आपला कुठलाही भाव न ठेवणं म्हणजे मुक्ती. असा साधा सरळ सोपा अर्थ आहे, पण ते एवढं सोपं नाही. पुढे भगवंत काय म्हणतात 21व्या श्लोकात, निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन् न आपनोति किल्बिषम. निराशीर शीही यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म. म्हणजे अशी जी ज्ञानी व्यक्ती असते, ज्याला ज्ञान मिळवायचं असतं, तो कुठल्याही गोष्टी निराशी, कुठल्याही गोष्टीमध्ये अपेक्षा करत नाही, आशा करत नाही. त्याचं चित्त हे पूर्ण भगवंतामध्ये एकरूप झालेलं असतं. त्याने सर्व परिग्रह म्हणजे काय माहितीये का, परिग्रह म्हणजे वस्तूंचा संग्रह. मग आता वस्तूंच्या संग्रहामध्ये आपल्या भौतिक सर्व वस्तू येतात. भौतिक सर्व वस्तूंचा संग्रह केला, पण त्यामध्ये आपण आशा ठेवायची नाही. संग्रह केला तरी त्यामध्ये आशा नाही, म्हणून निराशा ठेवली की त्यक्त होतं. ती निराशा काढून टाकली की त्यातली आपण आशा काढून टाकलेली आहे. त्याला त्यक्त सर्व परिग्रह म्हणजे संग्रह. अशी व्यक्ती जरी कर्म करत असली किंवा तिने जरी असा संग्रह केलेला असला वेगवेगळ्या वस्तूंचा बाबतीत, पण तिचं चित्त जर परमेश्वरामध्ये असेल, सतत परमात्म्यामध्ये असेल, तर त्याला कुठलाही दोष लागत नाही, कुठल्याही बंधनात तो अडकत नाही. कारण केवळ शारीरं केवलं कर्म, फक्त शरीराने त्याचं कर्म केलं जातं, आणि ते कर्म कुठल्याही बाबतीत त्याला लिप्पत नाही किंवा बाधत नाही किंवा बंधनकारक होत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या संस्थेचं जर कार्य चालू असेल आणि त्या संस्थेने ती संस्थाच आहे आणि संस्थेतल्या लोकांनी अनेक परिग्रह केले, म्हणजे काय, संस्थेच्या लोकांनी खूप ठिकाणी भक्त निवास बांधतात किंवा अन्नछत्र बांधतात, वेगवेगळ्या ठिकाणी काय काय त्या सोयी करतात. पण अशा वेळेला त्यांनी जरी संग्रह वस्तूंचा, आता समजा एखाद्या संस्थांमध्ये खूप भांडीकुंडी असतातच, लागतातच ना, खूप भांडीकुंडी जमा केली आहेत, खूप आसनपट्ट्या जमा केलेल्या आहेत, आणखी काय काय जे काही लागतं रोजच्या व्यवहारामधलं ते सर्व जमा केलं आहे, पण त्याचा संग्रह केलेला आहे. पण तो कोणासाठी केलेला आहे, स्वतःच्या प्रपंचासाठी केलेला आहे का, नाही, तर तो समाज कार्याच्या हेतूने केलेला आहे, जनतेच्या समष्टीच्या कल्याणासाठी केलेला आहे, समष्टीच्या सुखासाठी केलेला आहे.
असं समष्टीच्या सुखासाठी जर संग्रह केलेला असेल तर पाप लागत नाही. किल्बिषम न आपनोती, कुठल्याही प्रकारचं पाप लागत नाही. पाप लागत नाही म्हणण्यापेक्षा तो कर्मबंधनात अडकत नाही. पण जर आपण तेच स्वतःसाठी निर्माण केलं तर आपलं त्याच्यात बंधन राहतं. बंधन म्हणजे बाई आता मी इतकं, माझं इकडे घर आहे तिकडे घर आहे, गेल्यानंतर मी गेल्यानंतर त्याचं काय होणार, ती आशा राहिली ना त्याच्यामध्ये, बंधनात तुम्ही अडकल्या. मग त्याच वासना पुढे पुढचा जन्म घेऊन येत असतात. मग ह्या आदल्या जन्मीच्या घराबद्दलच्या राहिलेल्या वासना, ते कुठेतरी दोष निर्माण होणं वगैरे, तर हे सगळं बंधनामुळे घडत असतं. आणि हे इथे सांगितलं आहे की आपण मुळातच जर निराशीर राहिलं आणि सर्व चित्त भगवंताकडे ठेवलं आणि तसं करता करता प्रपंच केला तर प्रपंचातली कुठलीहीच गोष्ट आपल्याला बंधनकारक होत नाही. असं साधा सोपा पण आचरणात आणायला अवघड असा सिद्धांत हा कर्मबंधनात न अडकण्याचा 21व्या श्लोकात सांगितलाय. पुढे 22व्या श्लोकात काय म्हणतात, यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धाव सिद्धौच कृत्वापि न निबध्यते. पुन्हा ते सांगितले, न निबध्यते म्हणजे बंधनकारक होत नाही. कृत्वा अपि, करून सुद्धा बंधनकारक होत नाही. काय करून सुद्धा, आणि समसिद्धाव सिद्ध, सिद्धी आणि असिद्धी मिळवण्यामध्ये सुद्धा ते बंधनकारक राहत नाही. कृत्य कुठलं, यदृच्छा लाभ संतुष्ट, यदृच्छा म्हणजे आपोआप सहजगत्या. यदृच्छा शब्द आलेला आहे बघा दुसऱ्या अध्यायामध्ये. यदृच्छा चौपपम स्वर्गद्वारम पारुतम. अर्जुनाला भगवंत म्हणताय की लढता लढता तू मेला तर तुला आपोआप स्वर्गाचं द्वार मिळेल. तर यदृच्छा शब्दाचा अर्थ की आपोआप सहजगत्या, कुठलेही त्याच्या मागे कष्ट न घेता सहजपणे सहजपणे जे लाभ होतात, तसं यदृच्छा लाभ म्हणजे सहजगत्या प्राप्त झाल्यानंतर जो आपल्याला आनंद होतो, ज्यामुळे आपण संतुष्ट होतो, अशा संतुष्टपणामध्ये द्वंद्वातीतो, ते चित्त कसं असतं, द्वंद्वातीत असतं. द्वंद्व आपल्या मनामध्ये सतत असतं. द्वंद्व म्हणजे काय, श्रीमंत गरीब, काळा गोरा, नीच उच्च, हे कंपॅरिझनचे जे शब्द आहेत हे सगळे द्वंद्वाचे शब्द आहेत. पण त्याच्याही पलीकडे आपली अवस्था गेलेली असली तर त्याला म्हणायचं द्वंद्वातीत, अतीत, त्याच्याही पुढे जाऊन. हे केव्हा होतं, तर भगवंताचं स्वरूप आपल्या चित्तामध्ये एकदा जर ठासून आपण त्याला एम्बॉसिंग केलं, आपल्या मनामध्ये त्या भगवंताला एम्बॉसिंग केलं, त्याचा शिक्का मारला की सगळीकडे भगवंत आहे, ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्याला त्याला मिळत असतं. आपण काही त्याच्यामध्ये उणं काढायची गरज नाही, त्याच्यामध्ये आपण द्वंद्वाचा विचार करण्याची गरज नाही, असं जेव्हा आपल्या मनाला पटतं तेव्हा त्याला म्हणतात द्वंद्वातीत. आणि विमत्सरा सुद्धा म्हणजे काय, तर मत्सर न धरता, मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मत्सर आला नाही पाहिजे. कोणाच बद्दल आपल्याला सुद्धा मत्सर वाटत असतो पुष्कळ वेळा. तर आपण ना दुसऱ्या माणसाचा मत्सर धरायचा, ना घरातल्या माणसांचा मत्सर धरायचा, ना मैत्रिणीचा, ना कोणाचा. अशी आपली बुद्धी व्हायला पाहिजे. तेव्हा विमत्सर हा शब्द वापरला जातो. मत्सर न करणारा, सतत जे प्राप्त झालं आहे, आपोआप प्राप्त झालं आहे त्याच्यामध्ये सतत संतुष्ट राहणारा, सुखदुःखाच्याही पलीकडे जाणारा, आणि आपले प्रयत्न सिद्धीस जावोत नाही तर नाही जावं. सिद्धीस जाणं म्हणजे काय, आपण जे प्रयत्न केले आहेत त्याला यश येणं म्हणजे सिद्धीस जाणं. ते जे प्रयत्न करून सुद्धा आपल्याला प्राप्त नाही झालं तरी नाराज अजिबात नाही व्हायचं, पण मात्र प्रयत्न अवश्य करायचे. प्रयत्न करून सुद्धा जर ती गोष्ट आपल्याला साध्य झाली नाही तर त्याबद्दल खेद मानता कामा नये. अशा वेळेला सिद्धी आणि असिद्धी असा शब्द वापरलेला आहे. तर ह्या सिद्धीला जावो किंवा न जावो, अशा वेळी आपलं चित्त समतोल ठेवणारा जो माणूस असतो त्याला कर्मयोगी असं म्हणतात. आणि असा कर्मयोगी जरी कर्म करत असला तरी तो कुठल्याही बंधनात पडत नाही. म्हणजे बघा, कर्मबंधनातून सुटण्यासाठी किंवा कर्माचं बंधन आपल्याला न लागण्यासाठी, कर्माचं बंधन केव्हा लागतं तर त्याच्या मागे आपण मत्सर ठेवला,
सुखदुःखाबद्दल सतत विचार केला किंवा सतत आपण असंतुष्ट राहिलो किंवा हे मला प्राप्त झालं नाही, ते मला प्राप्त झालं नाही, असं सिद्धी आणि असिद्धीच्या सतत आपण विचार केला तर आपल्याला कर्माचं बंधन लागतं. मग ते न लागणे म्हणजे कर्मबंधनातून सुटणे. त्याच्यासाठी उपाय काय? कर्मबंधनातून सुटण्यासाठी उपाय काय? की काहीही मत्सर करायचा नाही, कशाचाच नाही करायचा. व्यक्तीचा नाही, वस्तूचा नाही, माणसाचा नाही, कशाचाच मत्सर करायचा नाही. सतत संतुष्टच राहायचं. जे मला प्राप्त झालेलं आहे ते अतिशय उत्तम आहे, चांगलं आहे, त्याच्याकडे चांगल्याच नजरेने बघायचं, सतत संतुष्ट राहायचं. द्वंद्वाच्याही पलीकडे जायचं, म्हणजे कंपॅरिझन करायचीच नाही कोणाशी आणि कशाचीच कंपॅरिझन नाही करायची, मत्सर करायचा नाही आणि जे मिळेल त्यामध्ये आनंद करायचा. सिद्धीस जावो नाही जावो प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणून ते कार्य करायचं. अशा 4 गोष्टी जर आपण जपल्या तर आपण कर्माच्या बंधनात राहत नाही असं इथे भगवंत म्हणतात. कारण कर्मामध्ये कुठलंही कर्म केलं की त्याच्यापासूनचे जे परिणाम आहेत ते आपल्याला भोगावेच लागतात. मग तेच परिणाम जर आपण संतुष्टपणाने भोगले, आनंदाने भोगले तर कर्माचं बंधन लागतच नाही. पण ते जर तुम्ही आनंदाने नाही भोगले तर ते दुःख तुमचं वाढत जाऊन त्या वासना तशाच अतृप्त राहून त्या तुम्हाला कर्मबंधनात पाडण्यासाठी काय करतात? पोषक होतात, पोषक राहतात. म्हणून आपण तशा भावनाच ठेवायच्या नाही, वासनाच ठेवायच्या नाही. जे काही मला प्राप्त आज आहे ते खूप छान आहे आणि ते मी आनंदाने व्यतीत करत आहे असाच सतत भाव मनात मध्ये ठेवायचा. पुढचा श्लोक आहे 23वा. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञाया आचरत कर्म समग्रम प्रविलीयते. गतसंगस्य, संग म्हणजे काय? आसक्ती. गत म्हणजे गेलेली, ज्याची आसक्ती गेलेली आहे असा तो कोण? संगरहित, त्याला गतसंगस्य म्हटलेलं आहे. नंतर मुक्तस्य, कशापासून मुक्त झालेला आहे? राग आणि द्वेष याच्यापासून मुक्त झालेला आहे. आणि ज्ञानावस्थित चेतसहा, ज्ञान मिळवण्यासाठी ज्याचं चित्त स्थिर केलेलं आहे, ज्याने आपलं चित्त ज्ञान मिळवण्यासाठी स्थिर केलेलं आहे असा तो जे कर्म करत असतो, यज्ञाया आचरत, जे काही रोजचं कर्म करत असतो आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे कर्म करत असतो ते कर्म आपलं यज्ञ स्वरूपच असतं. कसं बरं यज्ञ स्वरूप असतं? आपण कधी बघितलंच नाहीये त्या दृष्टीने त्या कर्मांकडे की यज्ञ स्वरूप आहे ते. यज्ञामध्ये काय करत असतो आपण? की सर्व स्वाहा स्वाहा असं करून अर्पण करत असतो. आपण उठल्यापासूनचे सर्व कर्म हे अर्पण बुद्धीनेच केलेले असतात आणि अर्पण बुद्धीनेच केलेली जी कर्म असतात ती कर्मबंधनात तुम्हाला अडकत नाही. आणि ज्यासाठी काय खर्च होत असतं, यज्ञासाठी काय लागत असतं, तर यज्ञासाठी जी जी ऊर्जा लागत असते ती सगळी ऊर्जा आपण सकाळपासून खर्च करत असतो. आणि कोणासाठी? तर आपलातलाच जो परमेश्वर परमात्म्याचा जो अंश आहे तो जीवात्माच ते सगळं खर्च करत असतो. म्हणून हे आपलं जे रोजचं कर्म आहे ते सुद्धा यज्ञ स्वरूप असतं. आणि पण यज्ञ स्वरूप करत असताना, हे कर्म करत असताना आपला भाव कसा पाहिजे की ज्ञान मिळवण्याकडे, भगवंताकडे चित्त पाहिजे. सगळं कर्म करत असताना भगवंता तू माझ्या वाट्याला हे कर्म दिलेलं आहे म्हणून मी हे तुझ्या प्रित्यर्थ करत आहे. इदम न मम, ही सतत भावना मनामध्ये असेल तर ते कर्म तुम्हाला कर्मबंधनात पाडत नाही, तो मनुष्य बंधनात अडकत नाही. म्हणजे मुक्त अवस्था त्याला मिळते. त्याला मोक्ष मिळण्यासाठी अतिशय ते उपयुक्त असतं. यज्ञाया आचरत कर्म समग्रम प्रविलीयते. समग्र याचा अर्थ संपूर्ण कर्म, संपूर्ण कर्म प्रविलीयते. प्रविलीयते म्हणजे काय होतं? त्याच्यात विलीन होतं. कशात विलीन होतं? अर्पण बुद्धीमध्ये विलीन होतं. जेव्हा कुठलीही गोष्ट विलीन होते किंवा लय होतो, त्याचा समर्पित होते, तेव्हा ती बंधनकारक राहत नाही.
अग्नीमध्ये आपण ज्या वेळेला तूप टाकतो तेव्हा अग्नीचा भडका होतो. म्हणजे ते अग्नीत तूप टाकण्याचं जे कर्म आहे ते आपल्याला बंधनकारक होतं, कारण ते वाढत वाढत राहतं, त्याची ज्योत वाढत राहते. पण त्याऐवजी आपण अग्नीमध्ये दूध टाकलं, पाणी टाकलं तर तो अग्नी शांत होतो. शांत होतो म्हणजे तो भडकलेला जो अग्नी आहे ते कमी 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 होत राहतं. त्याची जी ज्योत आहे ती कमी कमी होत राहते. म्हणून हा यज्ञप्रित्यर्थ आपलं कर्म झालं पाहिजे, ते आपल्याला कर्मबंधनात टाकत नाही. पुढे भगवंत म्हणतात, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. आता हे ब्रह्म 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 काय आहे बरं? तर ब्रह्म म्हणजे भगवंताची जी चैतन्य शक्ती आहे, जी प्रत्येकात आहे, त्याला आपण ब्रह्म म्हणूया. मग आपलं कर्म हे ब्रह्मार्पणम, त्या चैतन्य शक्तीमुळेच घडतं आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर, आपलं कर्म ह्या त्या चैतन्य शक्तीमुळे घडत आहे. तर ब्रह्मस्वरूप आपण स्वतःच अहम ब्रह्मास्मी, मी स्वतः ब्रह्म आहे, म्हणून माझ्या हातून जे सर्व कर्म घडत आहेत ते ब्रह्मस्वरूप आहेत. आणि ब्रह्मरूपी अग्नीमध्येच ते विलीन होत आहे. ब्रह्मरूप अग्नीमध्ये मी समर्पित करीत आहे. शिवाय जो म्हणजे यज्ञ केला जातो त्यावेळी त्या यज्ञामध्ये जे जे काही अर्पण केलं जात असतं ते सगळं काय होतं, तर त्या यज्ञप्रित्यार्थ त्याच्यात अर्पण होतं, म्हणून तेही ब्रह्म होऊन जातं. असा जो यज्ञ करता असतो तो त्याची सर्व कर्म ही ब्रह्मरूप असतात, यज्ञरूप असतात. यज्ञरूप कर्म आणि ब्रह्मरूप कर्म ही एकच आहेत. ब्रह्मनिष्ठ बुद्धी, मुळात बुद्धीच ब्रह्मनिष्ठ झाली पाहिजे. ब्रह्मनिष्ठ होणं म्हणजे काय, की भगवंता प्रित्यर्थच सर्व कर्म चाललेली आहेत आणि तिथे सर्व भगवंतच आहे. इदम न मम, हे माझं काहीच नाही, सर्व स्वाहा स्वाहा असं म्हणून चाललेलं आहे. अशा वेळी हे हे आपण काय करत असतो, द्वैतामध्ये करत असतो. पण जेव्हा अर्पण बुद्धी असते तेव्हा अद्वैत असतं. ते ब्रह्म एकच आहे, तो परमेश्वर एकच आहे, त्याच्या प्रित्यर्थ आपण ही सगळे कर्म करत असतो. म्हणून ब्रह्मार्पण ब्रह्म, बघा गुरुजी लोक सुद्धा ह्या मंत्राचा उच्चार करत असतात. श्राद्धाच्या वेळेस तर हमखास करतात. कुठलीही पूजा असली की पहिले गुरुजी जेव्हा त्यांचे मंत्र सुरू झाले की एक 5-10 मंत्र झाले की ह्या मंत्राचा उच्चार करत असतात. ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. म्हणजे जे काही सगळं केलं जात आहे ते सगळं ब्रह्मालाच अर्पण होत आहे. म्हणजे द्वैताच्या भूमिकेतून, म्हणजे आपल्या भौतिक जगाच्या भूमिकेतून जे काही आपण अर्पण करत असतो ते अद्वैताला आपण अर्पण करत असतो, ही भावना इथे आहे. मग तिथे यज्ञ करणारा कोण असतो, कर्ता जो असतो तो स्वतः ब्रह्म असतो, ब्रह्मतत्व त्याच्यात असतं. म्हणून आपण म्हटलोय ना, अहम ब्रह्मास्मी, तो जीव असतो तो ब्रह्म असतो. यज्ञ केलं जातं, जे यज्ञासाठी जी सगळी सामग्री असते किंवा यज्ञ ऍक्च्युअल जेव्हा यज्ञ केला जातो ते सुद्धा ब्रह्मच असतं. त्याच्यामध्ये ज्या समिधा टाकलेल्या असतात ते सुद्धा ब्रह्मच असतं. अर्पण केलेलं सुद्धा ब्रह्मच असतं. कर्माची जी भूमिका असते, म्हणजे जे तुम्ही कर्म करत असता ते अर्पण बुद्धीनेच तो यज्ञ तुम्ही ठरवलेला असतो, म्हणून तेही ब्रह्म. आणि अंतिम गती त्याचं फलित काय मिळणार आहे तेही ब्रह्मस्वरूपच असतं. म्हणजे सगळं काही ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. सकाळी रात्री झोपताना म्हणायचं अहम ब्रह्मास्मी, आणि हा श्लोक म्हणायचा. तुम्ही कुठल्याच कर्मबंधनात राहणार नाही, कुठलंच नाही. दिवसभर तुम्ही कितीही कर्म करा, तुम्हाला ममत्व जोडलंच जाणार. आणि जोपर्यंत जसं तुम्हाला ममत्व जोडलं जाणार नाही तसं तशी तुमची कर्मबंधनातली अवस्था ही काय होते, मोकळी होत जाते आणि तुम्ही काय होता, मुक्त होत जाता, त्या कर्माच्या बंधनातून मुक्त होत जाता. म्हणून रात्री झोपताना म्हणून टाकायचं अहम ब्रह्मास्मी,
आणि ब्रह्म कर्म सम हा श्लोक म्हणायचा 24वा. जेवताना सुद्धा हा श्लोक म्हणतात. सर्व गुरुजी लोक सुद्धा कुठलाही यज्ञ करायच्या वेळी हा श्लोक म्हणत असतात. आता त्यांनी यज्ञाचे प्रकार सांगितले पुढे 24व्या श्लोकात तर सांगितलंय की अहम ब्रह्मास्मी आणि माझ्याकडनं जे सगळी कर्म झाली ती सगळी ब्रह्मस्वरूप. हा पहिला यज्ञ. 24व्या श्लोकापासून ते जवळजवळ 30व्या श्लोकापर्यंत सर्व 12 प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. 12 प्रकारच्या यज्ञामध्ये हा पहिला यज्ञ आपण पाहिला, ब्रह्मार्पणमचा यज्ञ पाहिलेला आहे. दुसरा यज्ञ काय म्हटलाय, दैवम एव अपरे यज्ञम योगिनः पर्युपासते ब्रह्माग्ना व परे यज्ञे यज्ञे नैवोपजीवती. काही कर्मयोगी काय करतात, केवळ देवतांच्या उद्देशाने यज्ञाची उपासना करतात, केवळ देवतांच्याच उद्देशाने. दुसरं कोणीही ब्रह्मरूप अग्नीत यज्ञ करून यज्ञरूपी परमेश्वराची दुसरे कोणी जे लोक असतात ते ब्रह्मरूप अग्नी म्हणजे तुम्हाला माहिती सूर्योदयाला जो करतात अग्निहोत्र, त्याचा उद्देशच आहे. सूर्योदयाला पूर्वी अग्निहोत्र करायचे आणि जे पूर्वी लोक अग्निहोत्र करत असत, अजूनही काही घरांमध्ये अग्निहोत्र चाललेलं असतं की त्याची ठराविक वेळ असते सूर्योदय आणि सूर्यास्ताची. त्या ठराविक वेळेला अग्निहोत्र जर आपण घरात केला आणि त्याचे ते मंत्र म्हटले तर घरामध्ये सुख शांती आणि समाधान ही चिरकाल राहते. अशा ह्या यज्ञाचं महत्व आहे. म्हणून इथे असं सांगितलंय की काही दुसरे कोणी लोक आहेत ते ब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ करून त्या परमेश्वराची उपासना करतात. त्याच्यासाठी अग्निहोत्र हे उदाहरण अगदी छान आहे. नंतर श्रोत्रादीनी इंद्रिया अन्य, काही लोक ऐकण्याची जी क्रिया असते ना, आपण जे ऐकत असतो म्हणजे कुठलं कथा कीर्तन भागवत सप्ताह रामायणाच्या गोष्टी हे जेव्हा आपण ऐकत असतो त्यावेळेला आपलं ते कानांनी केलेलं यज्ञ असतो. कानांनी यज्ञ स्वरूप झालेले असतात आपले कान, आणि यज्ञ स्वरूप कान झालेले असतात म्हणजे काय की भगवंताबद्दलचं कुठलंही गुणगान आपण ऐकत असतो. आपण कोणाच्या चहाड्या ऐकणं किंवा ह्याचं त्याला सांगणं, ह्या ऐकण्यामध्ये अजिबातच तुमच्या पुढच्या गतीसाठी काहीही उपयोग नाही. पुढच्या गतीसाठी अगदी किंचित सुद्धा त्याचा उपयोग नाहीये. त्याऐवजी तुम्ही कथा ऐकल्या, कीर्तनं ऐकली, रामायणाच्या गोष्टी ऐकल्या तर तो यज्ञ तुमचा होऊन जातो. श्रवण यज्ञ त्याला असं म्हटलंय. श्रोत्रादीनी इंद्रिया अन्ये संयमाग्निषु जिह्वती. संयम रूप अग्नी, संयम, स्वतःवर संयम. आता चातुर्मासाचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये काही लोक नक्त आणि भुक्त करतात. नक्त म्हणजे काय की एक वेळेला, भुक्त म्हणजे काय एक वेळेला जेवायचं, फक्त एक वेळेला जेवायचं. आणि नक्त म्हणजे काय की तेच की एकदा सकाळी जेवायचं परत संध्याकाळी खायचं नाही, किंवा संध्याकाळीच एकदा जेवायचं सकाळी काही खायचं नाही, दिवसभरात एकदाच. हा संयमच नाही का? असा संयम कोणाचा केलाय? संयमरूप अग्नी म्हटलंय त्याला. संयम कोणाचा? तर आपला जठराग्नी आहे त्यावर संयम आहे. आणि हे कशासाठी? तर यज्ञ प्रित्यर्थ, म्हणजे त्या ज्या दिवशी आपण उपास करतो किंवा नक्तभुक्त करतो त्यावेळेला आपण कुठल्या तरी देवाची सतत आठवण करत असतो, उपासना करत असतो. त्या प्रित्यर्थ आपण जे काही करतो ते सगळं यज्ञ स्वरूप असतं. म्हणून इथे श्रोत्रादीनी इंद्रियाने संयमाग्निषु जिह्वती, संयम रूप अग्नीमध्ये आपलं आपण सगळं जे ज्याचा त्याग करतो त्याला सुद्धा इथे यज्ञ म्हटलेला आहे. ज्याचा त्याग करतो त्याला इथे हवन असं म्हटलेलं आहे. तर त्यागाची व्याख्याच अशी की जे आपण ग्रहण करत नाही ते म्हणजे त्याग. मग जे जे आपण ग्रहण करत नाही तो सगळा आपला काय असतो? यज्ञ स्वरूप असतं, हवन असतं. पुढचा शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जिह्वती. शब्द वगैरे इतर योगी लोक, की काही पूर्वीचे लोक असायचे बघा की मुखाने काहीही बोलायचं नाही, आठवड्यातून एक दिवस मौन करायचं, किंवा शब्द बोलले तरी अगदी एक नाही तर 2 शब्द दिवसभरात बोलायचे,
की ज्याची खूपच गरज आहे असे शब्द बोलायचे. बाकी वाणीचं तप म्हणतात याला, की वाणीच्या तपाच्या माध्यमातून आपण विषयांचं जे ग्रहण करत असतो, आपण आपली वाणी इतकी वेड्यासारखी खर्च करत असतो दिवसभरामध्ये, तर तशी खर्च न करता मौन धारण करायचं आणि मौन धारण करून कमीत कमी शब्द बोलायचे, कमीत कमी वाणीचा उपयोग करायचा, असं व्रत काही लोक करत असतात. तो सुद्धा तुमचा यज्ञ असतो असं इथे सांगितलंय. की त्यामुळे काय होतं, वाणीच्या तपामुळे किंवा वाणीच्या बद्दल आपण जर हा यज्ञ केला, काहीही न बोलण्याचं, मौन धारण करण्याचं किंवा थोडंसंच बोलण्याचं, तर त्यामुळे आतून आपला एक प्रकारचा तो यज्ञच होतो. कारण त्यक्त्वा, आपण ते त्यागलं आहे, बोलण्याचं ते त्यागलं आहे, आणि जिथे त्याग असतो तिथे यज्ञ असतो. अशा प्रकारे शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जिह्वती असं म्हटलेलं. पुढे काय, सर्वाणी इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जिह्वती ज्ञान दीपिते. अन्य योगी काय करतात की इंद्रियांच्या सर्व क्रिया, सर्वाणी इंद्रिय कर्माणी, सर्व इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया. आता प्राणांच्या सर्व क्रिया म्हणजे काय, की श्वास घेणं आणि सोडणं, ह्या सगळ्या प्राणाच्या क्रिया आहेत. ह्या क्रिया ह्यांचा कशासाठी उपयोग करायचा, तर आत्मज्ञान प्रकाशित करण्यासाठी त्याचा उपयोग करायचा. आणि त्याच्यामुळे काय होतं, आत्मसंयम निर्माण होतो. सर्व इंद्रिय आपण ताब्यात ठेवायची, इंद्रियांचा कंट्रोल करायचा. म्हणजे कसा, की आज मी काहीही वाईट बघणार नाही, डोळ्यांचा कंट्रोल झाला, डोळ्यांचा संयम झाला. आज मी कोणाच्याही चुगल्या चांगल्या ऐकणार नाही, हा कानांचा संयम झाला. जिभेचा, मी आज कोणाबद्दलही वाईट बोलणार नाहीये, मी जे काही बोलेन ते चांगलं बोलेल किंवा बोलणार नाही. हे दोन्ही कोणाचे, जिभेचे, जिभेचा संयम झाला. अशा प्रकारे ही जी वेगवेगळी ज्ञानेंद्रिय आहेत त्या, किंवा मी आज वास, नाकाचं काम काय आहे, ही पण ज्ञानेंद्रिय आहे. मी नाकाने आज काय वास घेणार आहे, मी फक्त आज सुगंध घेणार आहे. कशाचा सुगंध घेणार आहे, तर सद्विचारांचा सुगंध घेणार आहे, सद्गुरूंच्या आज्ञेचा मी सुगंध घेणार आहे. असा विचार करून जर आपण दिवस व्यतीत केला तर त्याला म्हणायचं सर्वाणी इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे. आणि आत्मसंयम झाला हा, एवढा संयम आपल्याला ठेवला पाहिजे तर आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल. हे सगळे ज्ञानप्राप्तीचे मार्ग आहेत. म्हणून आत्मसंयम योगानौ जिह्वती ज्ञान दीपिते. अशा प्रकारे आपण आत्मसंयम केला तर काय होतं, तर तो ज्ञानाचा दिवा नक्कीच प्रज्वलित झाल्याशिवाय राहणार नाही, आणि होतोच. पुढे काय सांगितलंय, पुढे कुठला यज्ञ सांगितलाय, द्रव्य यज्ञ, तप यज्ञ, योग यज्ञ तथा अपरे, असे वेगवेगळे यज्ञ आहेत. अपरे म्हणजे वेगवेगळे. कुठला यज्ञ आहे, द्रव्य यज्ञ. द्रव्य म्हणजे काय, की आज अमुक अमुक संस्थेला मी इतकी इतकी देणगी दिली, देणगी देताना मी इतकी देणगी दिली आहे आणि माझं तिथे नाव झालं नाही तरी चालेल, मी ह्या हाताने घेतले आहेत आणि दुसऱ्या हाताने दिलेले आहेत. नाहीतर आपण बघतो बघा, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये हे 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 अमक्या अमक्याच्या नावाने खोली बांधायची, तमक्या तमक्याच्या नावाने खोली बांधायची, किंवा देवळात सुद्धा ही वीट अमक्याच्या नावाची आहे, ती वीट तमक्याच्या नावाची आहे. अशा प्रकारे जर आपण देणगी द्रव्य दिलं आणि आपलं नाव तिथं लिहिलं, तर तुम्ही त्या नावामधल्या जे नाव लिहायला सांगतात त्यात सुद्धा तुम्ही कर्मबंधनात अडकतात. त्यापेक्षा कुठलंही माझं नाव तिथे व्हायला नाही पाहिजे, अशा हेतूने जर द्रव्य दान केलं तर तो तुमचा यज्ञ होतो. म्हणून द्रव्य यज्ञ, तप यज्ञ, तप म्हणजे तपश्चर्या करणं. तपश्चर्या केलेले आपण पाहिले, ध्रुव बाळ पाहिले, प्रल्हाद पाहिलेले आहे, की तपश्चर्या, इतकी कडक तपश्चर्या आपण ध्रुव बाळाची सुद्धा पाहिलेली आहे, इतकी तपश्चर्या प्रल्हादाची सुद्धा पाहिलेली आहे, की समोर त्याच्या किती अन्न येत होतं, पाणी येत होतं, साक्षात देवीने त्यांना दृष्टांत देऊन पाणी आणि फळं दिलेली, पण ते त्यांनी ग्रहण केले नाही. ही तपश्चर्या. तर आपण रोजच्या व्यवहारात एवढी तपश्चर्या जरी करू शकत नसलो तरी संयम ठेवण्याची तपश्चर्या आपण नक्कीच करू शकतो. अशा प्रकारे स्वाध्याय, तपयज्ञ, योग यज्ञ. योग यज्ञ म्हणजे काय, योग रूप यज्ञ करायचा. मग योग म्हणजे योग साधना, योगा नाही तर योग साधना म्हणजे काय,
जे 6व्या अध्यायात आपण बघणार आहोत की शांत बसायचं, निर्विकार निर्विचार, एकदम डोळे बंद करून फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष ठेवायचं आणि श्वासाकडे लक्ष ठेवून भगवंताची जी वैश्विक शक्ती आहे त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे योग यज्ञ झाला. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे जे आपण आपला शरीर आपला देह वेगवेगळ्या कारणासाठी यज्ञ स्वरूप म्हणून वापर करत असतो, त्याचे हे सगळे प्रकार इथे सांगितलेले आहेत. पुढचा यज्ञ कुठला सांगितलाय? स्वाध्याय. स्वाध्याय यज्ञ म्हणजे काय की वेदवाङ्मयाचं पाठांतर करणं किंवा त्यांचा अभ्यास करणं, उदाहरणार्थ गीता पाठांतर करणं, हा काय स्वाध्याय आहे. स्वतःचं अध्ययन, आपण जे काही ग्रहण केलं आहे त्याचा पुन्हा पुन्हा उच्चार करणं किंवा त्याबद्दल आपण प्रित्यर्थ, त्या प्रित्यर्थ परमेश्वरा प्रित्यर्थ ते म्हणणं, याला म्हणायचं स्वाध्याय यज्ञ. नंतर ज्ञान यज्ञ. ज्ञान यज्ञ म्हणजे सुद्धा तेच की ज्ञानप्राप्तीसाठी आपण भगवंताकडे काहीही मागायचंच नाही, भगवंताला काहीही मागायचं नाही, जे आहे ते आनंदाने स्वीकार करायचा आणि जे काही म्हणत आहे आपण काहीही म्हणा. समजा आज चतुर्थी, तुम्ही 21 आवर्तन केली, मी अमक्या अमक्या कारणासाठी आवर्तन केली नाही, मी फक्त सेवा म्हणून केली, ती आवर्तन मी सेवा म्हणून केली, अशा हेतूने जेव्हा तुम्ही भगवंता प्रित्यर्थ वेद पठण कराल तेव्हा तो ज्ञान यज्ञ असतो. आपण जेव्हा गीता पाठ करतो तो सुद्धा ज्ञान यज्ञ असतो. म्हणून स्वाध्याय ज्ञान यज्ञाच यतय संशितौ व्रताः. अशी कितीतरी जण अहिंसा वगैरे म्हणजे हिंसा न करणं अशी कडक संशित व्रताः अशी कडक व्रत पाळणारे लोक आहेत. पुढे काय सांगितलंय? पुढचा यज्ञ कुठला आहे? अपाने जिह्वती प्राणम प्राणी पानन तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणा. अन्य काही योगीजन काय करतात? अपान वायूमध्ये प्राणवायूचं हवन करतात. अपान वायू म्हणजे श्वास घेणं आणि श्वास सोडणं, त्यावेळेला कुठलाही विचार करायचा नाही, कुठलाच नाही, फक्त श्वास घेणं आणि श्वास सोडणं. ही क्रिया सुद्धा हवनाची क्रियाच असते असं इथे गीता सांगते. तसेच दुसरे काही योगी लोक काय करतात? प्राणापान गती रुद्ध्वा म्हणजे प्राणायाम करत असताना काही क्षणभर, काही मिनिट पूर्णपणे कुठलीच अवस्था नाही, श्वास घेणं आणि घेणं नाही, श्वास सोडणं नाही, त्याला काय म्हणायचं? रुद्ध्वा म्हणजे रोखून धरतात. तो श्वास घेण्याचा आणि सोडण्याची क्रियाच रोखून धरतात आणि त्या काळामध्ये फक्त परमेश्वराचं चिंतन करतात, त्याला म्हणायचं प्राणापान गती. म्हणजे प्राण श्वास घेणं आणि श्वास सोडणं त्याची जी गती असते त्याला रोखून धरणं, अशा प्रकारचा सुद्धा यज्ञ आहे. आणि असे यज्ञ आपल्या पूर्वीच्या ऋषी मुनींनी केले आहेत. अजूनही काही योगी लोक ते करत असतील, ते सुद्धा हा सुद्धा एक प्रकारचा यज्ञच आहे. प्राणायाम परायणाः. अपरे आणखी दुसरे लोक काय करतात? नियता आहाराः. नियत आहार म्हणजे आहारावर कंट्रोल करतात, जो महात्मा गांधींनी केला होता. काय की फक्त शेळीचं दूध आणि 2 खजुराच्या बिया एवढा आहारावर नियंत्रण केलं होतं. हा सुद्धा एक प्रकारचा यज्ञच आहे. प्राणान प्राणेषु जिह्वती सर्वे पेते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषाः. सर्वे अपि हे सगळे जे यज्ञ आतापर्यंत सांगितलेले आहेत 24व्या श्लोकापासून ते 30व्या श्लोकापासून पर्यंत कुठले सांगितलेत यज्ञ? एक तर ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर हा एक यज्ञ आहे. दुसरा काय आहे की रोजची देवाची पूजा करणं हे सुद्धा यज्ञ आहे असं सांगितलंय. परमेश्वराचा अनुष्ठान करून आपण देवपूजा करतो, तो पण यज्ञच होतो. नंतर परब्रह्माशी एकरूप होण्याचा हा ब्रह्माग्नाव परयज्ञ हा 3रा यज्ञ. 4था यज्ञ आत्मारूप जो आपला आत्मा आहे म्हणजे जी आत्मिक शक्ती आहे ती भगवंता प्रित्यर्थच त्याचे श्वास मोजत राहणं, नामस्मरण करणं वगैरे जे आहे ते सुद्धा हवन स्वरूप समजतात, म्हणजे तोही यज्ञ हा 4था यज्ञ.
पुढे कानांनी देवाचं ऐकणं हा 5वा यज्ञ. शब्दांवर आपल्या वाणीचं कंट्रोल करणं हा सुद्धा यज्ञ, हा 6वा यज्ञ. सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून परमेश्वराशी एकरूप होणं हा 8वा यज्ञ. नंतर स्वतःवर संयम करायचं आणि आतली ज्ञानाची ज्योत प्रकाशित करायची. हे योगी लोक वगैरे, हठयोगी वगैरे लोक असतात त्या प्रकारे करतात. हा 9वा यज्ञ. 10वा यज्ञ द्रव्य यज्ञ. 11वा यज्ञ तप यज्ञ. स्वाध्याय यज्ञ हा 12वा यज्ञ. असे छोटे छोटे प्रकार सांगितले आहेत, पण यज्ञाचे असे एकूण 12 ते 14 प्रकार या अध्याय 30व्या श्लोकापर्यंत सांगितले. आणि परत या 30व्या श्लोकाची दुसरी ओळ काय सांगितले, या सर्व प्रकारच्या यज्ञामुळे काय होतं, यज्ञ क्षपित कल्मषाः, त्यामुळे सर्व पापांचाच नाश होतो. आपल्या हातून जी कळत नकळत पाप घडलेली असतात त्या पापांचा क्षय होण्यास मदत होते. क्षय म्हणजे एकतर कमी होतात किंवा पूर्णपणे हळूहळू ती नाश पावतात. म्हणजे आपल्याला जर पुण्य संचय करायचा असेल तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करायला काही हरकत नाही, असंच इथे सांगितलेलं आहे. आणि यज्ञ शिष्टामृत भुजो, यज्ञ करून उरलेलं जे काही असतं, उरलेलं काय असतं, आता हे सगळं यज्ञ स्वरूप जर आपलं कर्म असेल आणि ते करत असताना आपल्याला जे काही मिळतं ते काय असतं, अमृतासारखं असतं. अमृताचा अनुभव घेतो. अमृताचा अनुभव म्हणजे काय, जे मृत होत नाही ते, ज्याच्यामुळे आपल्याला चैतन्य प्राप्त होतं अशी गोष्ट. बघा तुम्ही कुठलीही गोष्ट आपण पूजा केल्यावर सुद्धा आपल्याला किती आनंद होतो आणि अमृतासारखा आनंद होतो. किती आपण अंतःकरणातून अतिशय खुश असतो पूजा केल्यानंतर. म्हणून अशा यज्ञातून जे शिल्लक राहिलेलं आपलं लाईफ असतं ते कसं होतं, ते यज्ञ स्वरूपच असतं आणि ते भगवंताला, परमात्म्याला ते सगळं प्राप्त होऊन जातं. परमात्म्याला ते अर्पण केलेलं असतं असं समजायला हरकत नाही. लोक असते यज्ञस्य कुतोन्य पुरुषोत्तमा. मग यज्ञ न करणाऱ्या लोकांना ह्या सुखाचा अनुभव कसा बरं मिळेल असा इथे प्रश्न केलेला आहे, की ते त्यांना सुखदायक होत नाही. कुतोन्य पुरुषोत्तम, अशा लोकांना ह्या यज्ञाचा आनंद मिळत नाही. तर याच जन्मी त्यांना आनंद मिळत नाही तर परलोकी कसा मिळेल, मृत्यूनंतर सुद्धा त्या आत्म्याला गती कशी मिळेल बरं, कसा आनंद मिळेल, असा इथे भगवंत म्हणतायत की ह्याच जन्मी तुम्हाला जर आनंद मिळत नाही तर परलोकात गेल्यावर सुद्धा आनंद मिळणार नाही. म्हणून आत्ताच त्या अमृताचा अनुभव घ्या, परलोकात त्याचा आनंद होईल. एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विदितान सर्वान एवै ज्ञात्वा विमोक्षसे. असे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ वेदवाणीमध्ये विस्ताराने सांगितले. आपल्या वेदांताच्या जे अभ्यास आहेत वेगवेगळे त्यामध्ये विस्ताराने सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे तू काय कर अर्जुना, तुझं मन, इंद्रिय आणि शरीर ह्यांच्या क्रियांनी जे उत्पन्न होणारे सगळे कर्म आहेत ते ईश्वर अर्पण कर. आणि ते तत्वाने जाणून घे. ते ईश्वर अर्पण करताना तू तत्वाने जाणून घे की हे इदम न मम, हेच तत्वाने जाणणं, हे सगळं तू त्याला अर्पण कर. म्हणजे काय होईल ते जाणून घेतल्यानंतर विमोक्षसे, सर्व कर्मबंधनातून तुझी सुटका होईल. तू कुठल्याही कर्माच्या बंधनात अडकणार नाहीस आणि पुन्हा पुन्हा जन्म मरणाचे जे सुखदुःखाचे जे डोंगर आहे ते तुला अनुभवायला येणार नाही. मग कुठे जाणार, तर त्यानंतर मृत्यूनंतर तुला सद्गती मिळून पुण्यात्मा म्हणून तू परमेश्वर स्वरूप होशील, असं इथे भगवंतांना सांगायचंय. श्रेयान, श्रेयान म्हटलंय म्हणजे कल्याणकारक आहे. त्यामध्ये श्रेष्ठ यज्ञ कुठला हे या 33व्या श्लोकात सांगितलंय. श्रेष्ठ यज्ञ कुठला, तर द्रव्यमय यज्ञापेक्षा श्रेयान द्रव्यमयात यज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्म अखिलम पार्थ, म्हणजे अर्जुना सर्व कर्म ही शेवटी कशा आहेत, ज्ञानयज्ञ परिसमाप्यते, ज्ञानयज्ञातच विलीन होतात. सर्वात श्रेष्ठ द्रव्य यज्ञापेक्षा सगळ्यात ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून आपण गीतापाठ करतो. गीतापाठ करत असताना आपला ज्ञानयज्ञ घडून येत असतो, कारण त्यावेळेला आपण निर्गुण निराकार परमात्मा
जो आहे गीतेमध्ये निर्गुण निराकार परमात्म्याचीच उपासना आहे. म्हणून आपण ओम श्री परमात्मने नमः प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला म्हणतो. तर जेव्हा आपण गीता पाठ करत असतो तेव्हा आपला ज्ञानयज्ञ होतो आणि ज्ञान यज्ञ हा सर्वात श्रेष्ठ आहे असं इथे सांगितलेलं आहे. मग हे ज्ञान मिळवण्यासाठी किंवा आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी काय करायचं हे 34व्या श्लोकात सांगितलंय. तद्विद्धी तद्विद्धी म्हणजे तू जाणून घे. काय जाणून घे? प्रणिपातेन शरण जा. कोणाला शरण जा? तर आपल्या गुरूंना शरण जा, त्यांच्याकडून जाणून घे. त्यांना वेगवेगळे जिज्ञासेने प्रश्न विचार. परिप्रश्नेन सेवया, वेगवेगळे त्यांच्याशी प्रश्न विचार आणि उपदेक्षंती, त्यांच्याकडून सेवा कर, त्यांची सेवा कर. निष्कपट मनाने, सरळ मनाने त्यांना प्रश्न विचार. मग ते जे काही तुम्हाला उत्तर देतील त्यामुळे तुम्हाला तत्वज्ञानाचा उपदेश प्राप्त होईल. जरी तुमचे सद्गुरू तुमच्या डोळ्यावर समोर नसले तरी सख्य भक्तीमध्ये आपण भगवंताशी बोलतो. आपण भगवंताशी बोलायचं, त्याच्याशी भांडायचं, त्याला वेगवेगळे प्रश्न विचारायचे की तू माझ्यावर हे संकट का आणलं, नक्की तुम्हाला पण ते त्याला तेवढी आपली भक्ती अत्यंत प्रेमाने आपण विचारलं पाहिजे. आपण त्याची रोज आराधना केली पाहिजे, त्याची उपासना केली पाहिजे. आपले सद्गुरू आता जरी हयात नसले तरी ते देहाने हयात नसतात, पण ते आपल्या बरोबर असतात. त्याच्यामुळे आपण त्यांना प्रश्न विचारायचे, का बरं असं, का बरं हे संकट आलं, नक्की आपल्याला उत्तर मिळत असतं. आणि आपल्याला आत्मज्ञान वाढवायचं असेल तर आपण भगवंतावर, आपल्या सद्गुरूंवर खूप निष्ठा ठेवली पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि निष्ठेमध्ये जे काही तुम्हाला प्राप्त होतं ते नक्कीच सद्गुरूंचं वचन असतं. यज्ञात्वा न पुनर्मोह मेवम एव यास्यसी पांडव येन भूतान्य शेषेन रक्षस्यात मन्यतोमयी. हे जेव्हा तू जाणशील, यज्ञात्वा म्हणजे हे 34व्या श्लोकात जे काही सांगितलेलं आहे ते जर तू जाणलं तर तू असल्या प्रकारच्या मोहात परत पडणारच नाही. कसल्या प्रकारच्या? जो पहिल्या अध्यायात तो मोहात पडलेला आहे की हे माझे सगळे स्वजन आहेत, इथे गुरुजन आहे, मी त्यांना कसं मारू आणि त्यामुळे मला पाप लागेल वगैरे वगैरे, ही जी कारणं सांगितलेली आहेत पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायात त्यांनी बरीच कारणं सांगितलेली आहेत. ह्या असला मोह, मोह म्हणजे इथे आपल्याला जो मोह होतो तसा मोह नाही, तर तुझी जी संभ्रमावस्था झालेली आहे अशा संभ्रमावस्थेत तू पडणार नाही. कारण तुला गुरु उपदेश जर मिळालेला आहे तर तुला ते योग्यच निर्णय देतील. येन भूतान्य शेषेण रक्षस्यात मन्यते. ज्या ज्ञानामुळे सर्व प्राणी मात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर त्या परमात्म्यात तुला पाहतील. म्हणजे सर्व प्राणी मात्र, तू सुद्धा स्वतःला त्या परमात्म्यात पाहशील, तुला सुद्धा स्वतःमध्ये परमात्मा दिसेल. हे ज्ञान तुला एकदा प्राप्त झालेलं. आणि भल्या भल्यांना आता तर खूप छान आहे हा श्लोक. हा श्लोक तर अगदी सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. अपिछेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तमः सर्वज्ञानप्लवेनैव रुजिनं संतरिष्यसि. की जरी अतिशय पाप्यातला पापी मनुष्य असला तरी जर भगवंताचं नाव घेतलं किंवा भगवंतामध्ये तो जर त्याचं चित्त राहिलं तर तो ह्या पापातून मुक्त होतो. आणि त्याच्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण वाल्या कोळीचं आहे. वाल्या कोळी वाटमारी होता आणि जाता येता सगळ्यांना मारत होता. प्रत्येकाचा तो खूनच करत असे. आणि मग त्याच्यातून मारा 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 असं त्याला कोणीतरी साधूने उपदेश केला. त्याच्यातून उलट राम 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 असा जप त्याच्यातून घडला आणि भक्ती योग त्याच्यामध्ये निर्माण झाला आणि तो सर्व पापातून मुक्त झाला. अशी ती अपिचेदसी, अपि म्हणजे सुद्धा, कितीही पापेभ्य म्हणजे कितीही पापी मनुष्य असला आणि त्यांनी भगवंताची भक्ती केली, नामस्मरण केलं तर तो पापातून मुक्त होतो. यथैदांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तदा. ज्याप्रमाणे पेटलेल्या अग्नीमध्ये सर्व काय होतं, भस्मसात होतं आणि कुठलाही त्याचा लवलेश सुद्धा राहत नाही, असा आपला एकदा ज्ञानरूप अग्नी आपल्या अंतःकरणामध्ये पेटला तर आपली सर्व कर्म त्याच्यामध्ये भस्मसात होतात. म्हणजेच काय होतं, ती कर्मबंधनात अडकत नाही. पुन्हा पुन्हा ती पुनर्जन्मासाठी ती आपलं गाठोडं घेऊन येत नाहीत, मागच्या जन्मीचं गाठोडं घेऊन येत नाहीत, संचिताचं गाठोडं ते घेऊन येत नाहीत. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिव वदते तत्संयोग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. या जगामध्ये ह्या पवित्र ज्ञानाशिवाय, ह्या ज्ञानाशिवाय पवित्र असं दुसरं कुठलंही ज्ञान नाही.
आत्मज्ञानाशिवाय पवित्र असं कुठलंही ज्ञान नाही. आणि कितीतरी ज्ञान हे कितीतरी काळाने कसं होतं तर कर्माने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपल्या स्वतःच्या कर्माने आपलं अंतःकरण शुद्ध करून घ्यायचं. मग ते कसं करायचं तर आपलं मन पहिल्यांदा स्वच्छ करायचं, निर्मळ मन करायचं. मन निर्मळ असेल तर आपल्या हातून कर्म सुद्धा निर्मळ होतं. कर्म निर्मळ झालं की त्याच्या मागचा हेतू सुद्धा निर्मळ असतो. आणि हेतू जर निर्मळ असेल तर त्यापासून जे परिणाम मिळणारे असतात ते सुद्धा निर्मळ असतात. अशा प्रकारे आपलं अंतःकरण पहिल्यांदा शुद्ध करून घेतलं की जे जी कर्म आपल्या हातून घडत असतात ती परमेश्वरा प्रित्यर्थ असतात, परमेश्वरा स्वरूप असतात. म्हणून श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान लभते. तुम्ही श्रद्धा ठेवा. हे सगळं भगवंतानी जे ज्ञान दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही पूर्ण श्रद्धा ठेवा. पूर्ण श्रद्धेने ते ज्ञान करा. पूर्ण श्रद्धेने त्या सर्व कृती करत राहा. कारण श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. आणि एकदा ते ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं की शांतीच शांती. आयुष्यभर काय पुढच्या जन्मासाठी सुद्धा खूप शांती मिळते. आणि अज्ञानी लोक जे आहेत, जे अविवेकी आहे, जे श्रद्धा ठेवत नाही, असं 40व्या श्लोकात सांगितलंय की जे संशय घेतात, भगवंताबद्दलच संशय घेतात, हे खरंच असं आहे का, असा संशय घेतात, असं बघलं तर खरंच असं होतं का, असा जे संशय घेतात त्या लोकांना कधीही सुख मिळणारच नाही. या लोकी तर नाहीच नाही. आणि न परो सुखम संशयात्मना, त्यांना संशयी माणसाला ह्या लोकी कधीही सुख मिळत नाही, परलोकी सुद्धा सुख मिळत नाही. हा संशय कोणावर आहे? ते ह्या भगवंताच्या कार्यावर आहे. भगवंतांनी जे सिद्धांत सांगितले त्याच्यावर संशय आहे. अशावर संशय घेतला तर तुम्हाला कधीही सुख मिळणार नाही. योग संन्यस्त कर्मण ज्ञान संचिन्न संशया आत्मवंतन कर्माणी निबध्नन्ते धनंजय. अरे अर्जुना, धनंजय म्हणजे अर्जुना, हा जो कर्मयोग तुला मी सांगितला आहे, या कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्म ही परमात्म्याला अर्पण होत असतात. जर परमात्म्याला सगळी कर्म अर्पण झाली तर तुमच्याकडे काही शिल्लक राहत नाही. म्हणजेच तुम्ही मुक्त झाला की नाही त्या कर्मातून. मग मुक्त कर्मातून झाल्यानंतर आपोआपच आपल्याला मोक्ष मिळतो. म्हणून आत्मवंतन कर्माणी, विवेकाने आपण सर्व संशयांचा नाश करून टाकायचा, सर्व कर्म भगवंताला अर्पण करायची आणि असं आपलं अंतःकरणच भगवंताला स्वाधीन करून टाकायचं. असं अंतःकरण जर भगवंताला स्वाधीन केलं तर जी काही कर्म घडणार आहेत ती सुद्धा भगवंता प्रित्यर्थ होणार आहे. म्हणून ती कर्म तुम्हाला बंधनकारक राहणार नाहीत. आणि म्हणून तस्मात अज्ञानम संभूतम, अज्ञानाने निर्माण झालेले जे काही तुझ्या मनामध्ये संशय आहेत, अज्ञानम संभूतम संशयम, की जे अज्ञानामुळे मनामध्ये आपल्या वेगवेगळे संशय निर्माण होत असतात. केवळ अज्ञान असतं. संपूर्ण आपल्या गुरुवर श्रद्धा ठेवायची, परमात्म्यावर भगवान श्रीकृष्णावर श्रद्धा ठेवायची आणि सर्व कर्म करायची. हा संशयच मनातून घालून टाकायचा की खरंच यांनी असं होतं का, तसं होतं का, आणि हे काय काही सांगतात तत्वज्ञान वगैरे असले संशय घ्यायचे नाही. अशा अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संशयाला आपण विवेकरूपी तलवारीने, काय ज्ञान आसीन आत्मना, हा आपल्याच अंतःकरणात असलेल्या विवेकाने ती हा संशय पूर्णपणे काय करा, छित्त्वैनम, छाटून टाकायचा आहे, नाश करायचा आहे त्याचा, ह्या संशयाचा. कोणाचं, कशाच्या साह्याने, तर विवेकरूपी तलवारीने नाश करायचा. आणि समत्व योगात राहायचं की हे असं, तू मला दुःख दिलंय तरी मला आनंद आहे, तू मला सुख दिला तरी आनंद आहे, असा समत्वरूपी योग आपल्या जीवनात घडवून आणायचा. मग आपण नक्कीच भगवंता स्वरूप होऊन जातो आणि कुठलंही कर्म आपल्याला बाधत नाही. आणि असं जेव्हा आपल्याला अनुभूती यायला लागते तेच आपलं आत्मज्ञान आहे. आणि म्हणून इथे ज्ञान कर्म संन्यास योग नावाचा 4था अध्याय आपण इथे संपवतो आहोत. जे काही मी आज तुमच्याशी बोललेले आहे ते माझ्या सद्गुरूंनी तुमच्याशी बोलवून घेतलेलं आहे. आणि जे काही उणिवा राहिलेले असतील त्या ह्या नरदेहाकडून राहिलेल्या असतील. तुम्ही आज बरोबर 1 तासात आपलं बरोबर होतं आणि बघत सुद्धा नाही